माझं एवढं सांगणं आहे का, उशीर करू नये कोणीच. बरोबर. नमस्कार. आपल्यासोबत आज आहेत अजित काळे. आपण एक 2 महिन्यापूर्वी यांची शस्त्रक्रिया केलेली आहे. बट मला वाटतं त्रास तुम्हाला किती वर्षापासून होता? 2 वर्षापासून होतं पहिला. काय त्रास काय होता नेमका? पायामध्ये मुंग्या येत होत्या हम्म. आणि 1 वर्षापूर्वी शस्त्रक्रिया सांगितली होती, ओके. पण भीतीपोटी ती केली नाही. भीतीपोटी केली केली नव्हती. नाही. बरं. तुम्हाला सांगितली होती शस्त्रक्रिया? हो, शस्त्रक्रिया तर सांगितली. यांची परिस्थिती अशी होती की यांचा जो उजवा पाय आहे तो उजव्या पायाच्या पोटरीच्या मांसपेशी ह्या छोट्या झाल्या होत्या. तर याला आम्ही ॲट्रोफी म्हणतो. पण हे तेव्हाच होतं जेव्हा एक अतिशय जास्त प्रमाणामध्ये नस डॅमेज झालेली असते. पण अशा वेळेस बऱ्याचशा पेशंटमध्ये शस्त्रक्रियेसाठी ऑलरेडी उशीर झालेला असतो. त्याच्यामुळे शस्त्रक्रिया करूनही फायदा होईल का नाही याची काही शाश्वती नसते. पण आम्ही एंडोस्कोपीद्वारे म्हणजे फक्त 8 मिलीमीटरद्वारे 8 मिलीमीटरचं इन्शुलिन देऊन यांची शस्त्रक्रिया केलेली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज 2 महिन्यानंतर त्यांच्या पायाची ताकद ती 100% पूर्ववत झालेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक छोटासा अनुभव आपण जाणून घेऊया. माझं नाव अजित काळे, मी शेवगावचा, जिल्हा अहिल्यानगर. मी 2 महिन्यापूर्वी इथं आलतो. इथं आल्यानंतर बी 4 दिवस मी डॉक्टरांशी सल्लामसलतच केली, कारण मला भीती होती ऑपरेशनची. त्यानंतर मी ऑपरेशनचं ठरवलं. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर गॅरंटी नव्हती माझ्या पायाची, कारण केसच अशी होती का डॉक्टर म्हटले याच्यामध्ये गॅरंटी नाहीये, पॉवर रिकव्हर होईल का नाही, कारण उशीर खूप झालेला होता, मसल डॅमेज झालेली होती पूर्ण. बरोबर. परंतु आता भरपूर प्रमाणात मला फरक पडलेला आहे. ओके. मला चालता येत आहे, माझ्या पायातली ताकद पण वापस आली आता. आणि माझं एवढं सांगणं आहे का, उशीर करू नये कोणीच. बरोबर. ज्यांनाही त्रास होतोय, मला असं सांगण्यात आलं होतं का ऑपरेशनने पूर्ण 2 पाय पॅरालिसिस होते, जे आहे त्याच्यापेक्षा वाईट होईल असं तुम्हाला सांगितलं. असं काही झालं का? असं झालं. मला मी फिजिओथेरपी घेतली, त्याच्यानंतर माझ्या दोन्ही पायातली परत ताकद पण वापस गेली. नंतर मला हळूहळू आली, परंतु आता ऑपरेशन नंतर माझा पाय क्लिअर पूर्ववत चांगला. एंडोस्कोपी. तुमचा अशा प्रकारे जे दुर्लक्ष करतात स्वतःच्या आजाराकडे त्यांच्यासाठी काय संदेश असेल? तो आमच्या पेशंट्सला फक्त तुमचा संदेश हवा आहे. नाही, दुर्लक्ष करायलाच नाही पाहिजे. आपलं कोणतंही कामापेक्षा आपलं शरीर महत्वाचं आहे. आणि दुर्लक्ष केल्यानंतर आपण जितक्या वेळेस वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटतो, वेगवेगळ्या माणसांना भेटतो, जेवढे आपल्याला ऑपरेशनसाठी समजा जे काही खर्च येईल त्याच्यापेक्षा जास्त खर्च आपण वेगवेगळ्या ठिकाणी. नवीन मुद्दा आहे तुमचा. बरेचसे लोक याविषयी विचार नाही करत की आपण जर पैसे खर्च करतो तर ते खर्च नसतो, ती गुंतवणूक असते शरीरामध्ये, खरं बघायला गेलं तर. धन्यवाद. छान वाटलं, तुम्ही बरे झालात. आणि दुसरा एक मुद्दा की आजकाल जे आपण शस्त्रक्रिया केलेली आहे, मला नाही वाटत तुम्हाला तो घाव जाणवला पण असेल. नाही, 8 मिलीमीटर मध्ये जस्ट शस्त्रक्रिया असते, त्याच्यामुळे शरीराला कुठल्या प्रकारच्या इजा याच्यामध्ये नसतात. तर मला वाटतं की कुठल्याही रुग्णाने शस्त्रक्रियेला न घाबरता त्याला सामोरे जावे. जे कोणी तुमचे डॉक्टर्स असतील त्यांच्याशी सल्ला घ्यावा, त्यांच्याशी चर्चा करावी आणि नक्कीच जर आवश्यकता असेल तर सर्जरीचा निर्णय घ्यावा. कसलाही त्रास होत नाही, 24 तासात डिस्चार्ज भेटून जातो.